राहिलोय बाकीच्यांनाही प्रश्न विचारायचे असतील, पण ज्या पद्धतीनं या खेपेला या निवडणुकीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही अशा लोकांना पक्षामध्ये घेतलं, नुसतं घेतलंच नाही, त्यांना तुम्ही डोक्यावर तुम्ही घेऊन मिरवताय आणि अपेक्षा अशी करताय की ज्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी खस्ता खाल्ल्यात, लढल्यात, त्यांनीही निष्ठेच्या नावाखाली त्यांना डोक्यावर घ्यावं, मिरवावं आणि लोकांनी ज्या लोकांना, ज्या मतदारांना ह्या सगळ्यांचं चारित्र्य पूर्ण माहिती आहे, त्यांनी आता ते तुमच्या पक्षात आलेत म्हणून त्यांना परत मत द्यावं आणि त्यांना पवित्र करावं. तर ही जी अपेक्षा आहे भाजपची, त्याच्याकडे तुम्ही म्हणजे इतका आत्मविश्वास आता भाजपमध्ये आलाय की आम्ही कुणालाही घेऊ आणि तुम्ही त्यांना त्यांचं सगळं तुम्ही विसरून जा आणि तुम्ही त्यांना आमचे म्हणून मतदान करा. ही जी अपेक्षा आहे तर ती तिथल्या स्थानिक लोकांनी त्याच्याकडं तुम्ही सांगता म्हणून बघावं का, हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याच निष्ठावंतांवर जो अन्याय करताय, केलाय, त्याच्याबद्दल बोलायचं होतं. अर्थात त्याच्याबद्दल कितीही बोललं तरी तुम्ही हे जे आत्ता उत्तर देता त्याच्या पलीकडे काही जाणार नाही. पण मुद्दा आता असा आहे की पुण्यामध्ये तुमच्याच सरकारमधले तुमचेच उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी काल खूप वेगवेगळे आरोप आणि टीका भाजपवर केली. तर अजित पवारांच्या बरोबरच्या युतीकडं पक्ष म्हणून, एक सहकारी मंत्री म्हणून तुम्ही कसं बघता? नाही, राज्यामध्ये आम्ही सहकारी पक्ष म्हणून सत्तेत आहोत, एकत्र राहूच. पुणे महापालिकेमध्ये आम्ही वेगळे लढतो आहोत. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना सडेतोड उत्तर देऊ. पुणे महापालिकेच्या चर्चेमध्ये आमचे नेते देतील, आम्ही सुद्धा देऊ. म्हणजे आपण मतदारांना आता सगळेच राजकीय पक्ष, म्हणजे आज पहिलीच तुम्ही आहात आलेले म्हणून विचारतो की आपण आता मतदारांना इतकं मूर्ख समजायला लागलो का की अजित पवार पुण्यात जाऊन भाजप हा हप्तेखोरांचा पक्ष आहे असं म्हणतील आणि तुम्ही असं म्हणायचं की नाही आमचं तिथं आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय म्हणून ते आरोप करतायत, आम्ही इथं एकच आहोत. तर ह्याच्यामध्ये की आपण किती म्हणजे केवढा व्यभिचार वैचारिक ह्याच्यातनं करतोय हे राजकीय नेत्यांच्या लक्षात येत नाहीये का? माझं उलटं म्हणणं आहे, तुम्ही मतदारांवर एवढा अविश्वास का दाखवताय? मतदार राजा जागा हो, निवडणूक ही नांदी आहे. मुजोरांना धडा शिकवण्याची हीच एक संधी आहे, असं आम्ही त्यावेळेपासून बोलणारे आम्ही लोक आहोत. आजही ते बोलतो. तुम्ही मतदारांना असं कमी नका लेखू. मी नाही कमी लेखत, तुम्ही लेखताय आणि तुम्ही आता ते मला त्याचंच उत्तर देऊ द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. मतदाराला हे कळतंय की आघाडीच्या राजकारणामध्ये त्याने कोणाला मत दिलंय, त्याच मतदाराने दिलंय जो विधानसभेला आम्हाला सत्तेत बसवतोय. पुण्यातल्या मतदाराला हे कळतंय की आम्ही वेगळे का लढतोय आणि ते आमच्यावर का आरोप करतायत. मला वाटतं मतदारांना एवढा हुशार कोणीच नाही, आम्ही नाही. आणि मग मतदार त्याला मूर्ख म्हणण्याचा प्रश्नच नाही. माझं म्हणणं, त्या वेळेच्या निर्णयावर मतदार आपलं मत प्रतिक्रियारूपी देतो, मतदानातून देतो. आमचं चुकलं तर आमच्या विरोधात देईल, आमचा निर्णय बरोबर असेल तर आमच्या बाजूने देईल. नाही, काय झालंय की म्हणजे महाराष्ट्रात तर खास करून विरोधी पक्ष इतके विस्कळीत झालेले